झी 24 तास एक पाऊल पुढे। अकोला जिल्ह्यातल्या चांदूर गावातले हे आहेत प्रगतिशील शेतकरी अनिल कोरडे। आपल्या 3 एकर शेतीत त्यांनी फुलांची लागवड केली आहे। त्यांच्या या फुलशेतीला तब्बल 42 वर्षांचा इतिहास आहे। सुरुवातीला कोरडे कुटुंबीय नदीच्या पाण्यावर फुलशेती करत असत, मात्र अनिल यांनी ठिबक सिंचनाचा प्रयोग यशस्वी केलाय। आपल्या शेतात घेतली जाणारी लिली, गिलार्डिया, मोगरा, कुंदा या पिकांची बियाणं त्यांनी घरीच तयार केली आहेत। त्यामुळे पीक व्यवस्थापनाचा त्यांचा मोठा खर्च वाचलाय। शेतात आमच्या आळवी उभी नांगरटी करून आणि वखराच्या पाळ्या देऊन म्हणजे वखराच्या पाळ्या देऊन त्याच्या सऱ्या तयार करतो आणि सऱ्या तयार नंतर केल्यावर आम्ही त्याला ड्रिपच्या नळ्या पूर्ण आथरून जी रोपे आम्ही तयार केलेली असतात त्यांचं त्याच्यावर लागवड करतो। कुठलेही पीक यशस्वी होण्यासाठी त्याचं योग्य मार्केटिंग करणं आवश्यक असतं। अकोल्याच्या बाजारपेठेत कोरडे यांच्या फुलांचा ब्रँड तयार झालाय। अकोल्याच्या बाजारपेठेत त्यांच्या शेतातील फुलांचे हार आणि गजरे मोठ्या डौलानं मिरवताना दिसतात। त्यांच्या या मार्केटिंगमुळे कोरडे कुटुंबियांना वर्षाकाठी 2.5 लाखांपेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतोय। हा 6 महिन्याचं पीक असल्यामुळे 2 वेळा आम्ही हे याचं पीक घेतो आणि व्यवस्थापनाचा खर्च जर म्हणसाल तर निंदणी, खुरपणी, फवारणी, खते आणि मजुराचा खर्च हा कमीत कमी आम्हाला 1.25 लाखापर्यंत होतो। पीक पद्धतीत केलेला सकारात्मक फेरबदल शेतकऱ्यांच्या विकासास कसा पूरक ठरतो याचं कोरडे यांची फुलशेती हे जिवंत उदाहरण आहे। झी 24 तास साठी अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।